जर मी तुम्हाला विचारलं 4 अधिक 2 बरोबर किती, तर तुमचं उत्तर 6 असं असेल. जर मी तुम्हाला विचारलं 4 वजा 2 बरोबर किती, तर तुमचं उत्तर 2 असं असेल. जर मी तुम्हाला विचारलं 4 गुणिले 2 बरोबर किती, तर तुम्ही 8 असं उत्तर सांगाल. आणि जर मी तुम्हाला विचारलं 4 भागिले 2 बरोबर किती, तर तुमचं उत्तर 2 असं असेल. पण जर मी तुम्हाला विचारलं 4 अधिक 2 वजा 2 गुणिले 2 भागिले 2 बरोबर किती, तर कदाचित तुम्हाला याचं उत्तर येणार नाही. हे उत्तर देण्यासाठी तुम्हाला अडचण येईल. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस सर्व क्रिया एकत्र येतात, या क्रिया सोडवण्यासाठी देखील एक नियम बनवण्यात आलाय आणि त्यालाच बघा रूल ऑफ बॉडमास म्हणजे बॉडमासचा रूल असं म्हटलं जातं. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा बॉडमासचा यूज करून अशा प्रकारची गणितं सोडवायची कशी, ज्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व एकत्र आलाय. तर आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात. डायरेक्टली प्रश्नाकडे जाण्याआधी आपण बॉडमास म्हणजे काय आधी समजून घेऊया. बघा बॉडमास म्हणजे काय, हा बी म्हणजे बघा ब्रॅकेट, बीचा अर्थ ब्रॅकेट असा होतो. त्यानंतर ह्या ओ चा अर्थ ऑफ असा होतो. डी चा अर्थ बघा डिव्हिजन असा होतो. त्यानंतर एम चा अर्थ मल्टिप्लिकेशन असा होतो, मल्टिप्लिकेशन. त्यानंतर बघा ह्या ए चा अर्थ ऍडिशन असा होतो. त्यानंतर एस चा अर्थ सबट्रॅक्शन असा होतो. ओके, मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या क्रियेमध्ये म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एकत्रित दिलेला असेल, त्यावेळेस बघा हा रूल लावायचा आहे. म्हणजे काय करायचं बघा, आधी ब्रॅकेट जर दिसेल असेल तर ते सोडवायचंय. त्यानंतर बघा ओ चा अर्थ येतो, बरोबर, ओ चा अर्थ होतो ऑफ. ऑफ चा अर्थ काय होतो बघा, समजा एखादं ब्रॅकेट आहे x+2, ओके, आणि त्याच्या बाहेर 2 आहे. बघा ब्रॅकेट ऑफ म्हणजे या 2चा आणि ब्रॅकेटचा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले x 2x अधिक बघा 2 दुने 4, या प्रकारे ऑफचा अर्थ होतो. म्हणजे आधी ब्रॅकेट सोडवायचं म्हणजे कंस सोडवायचा आहे, त्यानंतर ऑफ सोडवायचा आहे, मग डिव्हिजन सोडवायची, मग मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार दिसत असला तो सोडवायचा आहे, गुणाकाराच्या आधी बघा भागाकार सोडवायचा आहे. जर ए म्हणजे प्लस दिसत असेल तर त्यानंतर प्लस सोडवायचा आणि मग वजाबाकी. परत एकदा बघा, आधी कंस सोडवायचा आहे, मग ब्रॅकेट ऑफ ब्रॅकेटच्या बाहेर जे असेल, ब्रॅकेटच्या बाहेर जे दिसत असेल ते सोडवायचंय. त्यानंतर डिव्हिजन दिसत असेल तर ते सोडवायचंय. त्यानंतर बघा गुणाकार सोडवायचा आहे. त्यानंतर बघा ऍडिशन करायची आणि त्यानंतर वजाबाकी करायची. बघा या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलंय, त्याद्वारे समजून घेऊया बघा नेमकं सोडवायचंय कसं. ओके, मग बघूया हे एक्झाम्पल द्वारे सोडवायचंय कसं. या ठिकाणी बघा बॉडमासचा नियम आपण लावूया, बॉडमास. ओके, मग बॉडमासचा नियम कसा बघा, सर्वात आधी ब्रॅकेट सोडवायचंय. ओके, ब्रॅकेट या ठिकाणी दिसतंय. मग हा 3 तासाच अधिक 4 गुणिले 2 तासाच, बघा 4 गुणिले 2 लगेच करू नका, आधी ब्रॅकेट सोडवायचं आहे. ब्रॅकेटमध्ये बघा 18 आणि भागिले 3 अशा प्रकारामध्ये आहे. मग 3च्या पाड्यामध्ये 18 बघा, 3 1 3, 3 6 18 म्हणजे बघा 3 अधिक 4 गुणिले 2 आणि बघा यांच्या दोघांमध्ये गुणाकार 6 आलाय. ओके, मग ब्रॅकेट ऑफ म्हणजे ब्रॅकेटचे ऑफ कोण होतात 2, मग बेस आहे किती होतात 12 गुणिले या ठिकाणी 4 आहे तसाच अधिक 3. ओके, ब्रॅकेट ऑफ झाल्यानंतर डिव्हिजन पाहिजे, या ठिकाणी डिव्हिजन आहे का नाही, मग डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन सोडवा, या ठिकाणी बघा 12 गुणिले 4 12 चोक 48 हा अधिक 3 तसाच. म्हणजे बघा शेवटी ऍडिशन करायची, 48 3 51 होतात, म्हणजे 51 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढे जात असताना अवघड एक्झाम्पल बघूया ज्याद्वारे बॉडमासचा रूल यूज होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. बघा या ठिकाणी सांगितले 7 अधिक 5 गुणिले 12 भागिले कंसामध्ये 180 भागिले 3, बरोबर. मग आता सगळ्यात पहिले काय करायचं बघा, बॉडमास असं नाव लिहून घ्यायचंय. ओके, आणि त्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता सोडवण्याचा प्रयत्न बघा, 1 नंबर ब्रॅकेट सोडवायचंय. या ठिकाणी ब्रॅकेट म्हणजे कंस कुठे दिसतो बघा, या ठिकाणी दिसतो. मग सोडूया बघा, हा 60 तसाच अधिक 5 देखील तसाच गुणिले 12 देखील तसाच भागिले 180 भागिले 3 म्हणजे बघा 180 भागिले 3 या प्रकारामध्ये आहे. मग 3 1 3 3 6 18 0 0 म्हणजे उरलाय बघा 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले या ठिकाणी बघा 60 आहे. ओके, मग आता परत एकदा बघा ब्रॅकेट झाल्यानंतर काय करायचं, डिव्हिजन करायचंय. ब्रॅकेट सोडवलं आपण, आता डिव्हिजन बघा या ठिकाणी आहे, म्हणजे 60 तसाच अधिक 5 देखील तसाच मध्ये गुणाकार आणि 12 त्याच्या भागिलेला बघा 60 आहे. ओके, 60 ने 12 ला भाग द्यायचं, पण 60च्या पाड्यामध्ये 12 नाही. ओके, मग 12च्या पाड्यामध्ये 60 आहे बघा, 12 1 12 12 5 60 म्हणजे बघा आलंय उत्तर आपलं 60 अधिक 5 1 5 आणि भागिले हा 5 आहे तसाच. ओके, मग पुढे जात असेल बघा, भागाकार पुन्हा 1 वर आलाय, कारण की गुणाकार करायचं होतं पण या ठिकाणी गुणाकार नाही आला. मग भागाकार करूया 5 आणि 5 चा, 5 1 5 म्हणजे उरलंय फक्त 60 अधिक हा 1 म्हणजे 60 अधिक 1 61 याचं उत्तर असेल. ओके, आता पाहूया एक्झाम्पल नंबर 3. बघा या ठिकाणी सांगितलंय 136 भागिले 17 गुणिले 10 वजा 5 बरोबर किती असं विचारलंय. आता बघा या ठिकाणी भागाकार गुणाकार वजाबाकी या 3 क्रिया एकत्र आल्यात. मग बॉडमास लावायचा आहे. बॉडमास लावायचं तर 1 नंबर बघा ब्रॅकेट सोडवायचं असतंय. बॉडमास मध्ये 1 नंबर बी येतो आणि बी म्हणजे ब्रॅकेट. या ठिकाणी ब्रॅकेट म्हणजे कंस कुठे दिसतो का नाही, म्हणजे बी चा विषय संपला आणि बी चा विषय संपला तर बघा बी च्या बाहेर येणाऱ्या ओ चा विषय पण संपला. आता बघा राहिला डी. डी म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन या ठिकाणी दिसतंय का, म्हणजे भागाकार बघा या ठिकाणी दिसतो, म्हणजे 136 आणि त्याच्या भागिले असा 17 आहे. ओके, आणि गुणिले 10 असा आहे वजा 5 या प्रकारे मांडणी करून घ्यायची.
मग 17च्या पाड्यामध्ये 136 बघा, 17 1 17, 17 8 136, 8 नंबरला आहे, उरला 8 गुणिले 10 तासाच वजा 5 देखील तासाच. ओके, भागाकार झाला. त्यानंतर यम येतो, यम म्हणजे गुणाकार. गुणाकार या ठिकाणी दिसतो बघा, 8 10 80 आणि वजा 5 तासाच. ओके, मग 80 वजा 5 किती होतात तर 75, म्हणजे 75 या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा प्रश्न क्रमांक 4. बघा या ठिकाणी सांगितलंय 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9 बरोबर किती. बघा प्लस गुणाकार म्हणजे अधिक गुणाकार वजाबाकी भागाकार 4 क्रिया एकत्र आल्यात. आता या क्रिया पाहिल्यानंतर तुम्ही घाबरून जाल, पण लक्षात ठेवा बॉडमास्टर रूल यूज केला तर प्रश्न अगदी सोपा आहे. करायचं काय बघा, 1 नंबर आधी नाव बाजूला लिहून घ्यायचंय, मग बी पाहायचं म्हणजे ब्रॅकेट. ब्रॅकेट प्रश्नामध्ये दिसतो का नाही, म्हणजे बी चा विषय संपला. जर बी चा विषय संपला तर ओ चा देखील विषय संपला. मग आला बघा डी. डी म्हणजे काय, डिव्हिजन. डिव्हिजन कुठे दिसतो, या ठिकाणी दिसतो. मग तो आधी करून घेऊया. बघा 9 अधिक 9 तासाच गुणिले 9 तासाच वजा 9 तासाच आणि या वजा 9 ला भागिले 9 असा आहे. ओके, मांडणी केल्यानंतर एक्झाम्पल सोपं होतं. मग भागाकार करूया. 9 1 9 म्हणजे उरलाय बघा 9 अधिक 9 गुणिले 9 आणि वजा 1. मग डी चा विषय संपला, राहिला यम. मग यम म्हणजे मल्टिप्लिकेशन कुठे दिसतो बघा, या ठिकाणी. मग यम करूया बघा, 9 9 81 हा 9 तासाच अधिक 9 9 81 आणि वजा 1 देखील तासाच. ओके, मग पुढे जात असताना यम देखील संपला. मग येतो ए. ए म्हणजे ऍडिशन. मग ऍडिशन या ठिकाणी दिसते बघा, 81 9 किती होतात 90 वजा 1 तासाच खाली. बरोबरच्या पुढे जात असताना बघा 90 मधून 1 गेला तर शेवटी सबट्रॅक्शन. 90 मधून 1 गेला 89 म्हणजे 89 हे सर्व सोडून आपल्याला भेटले, म्हणजे 89 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आता पाहूया उदाहरण क्रमांक 5. बघा या ठिकाणी सांगितलंय 12 गुणिले 6 अधिक 7 गुणिले 8 अधिक 14 गुणिले 5 भागिले 7 वजा 3 बरोबर किती. आता लक्षात ठेवा खूप क्रिया एकत्र आल्यात, पण हे क्रिया सोडवण्याची एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगतो. आता लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस त्या स्टेप करायची गरज नाही. आधी बॉडमासचा विचार करूया. ब्रॅकेट आहे का या ठिकाणी, नाही. ब्रॅकेटचा विषय संपला म्हणजे ओ चा विषय संपला, ऑफचा. मग डी चा विषय बघा, डी म्हणजे काय, भागाकार. भागाकार कुठे आला, या ठिकाणी. ओके, मग भागाकाराकडे जाताना बघा गुणाकार प्लस इतक्या क्रियामध्ये येतात. मग इतक्या करताना बघा प्रत्येक वेळी त्या स्टेपला यायच्या का नाही. बघा पुढे जात असताना डायरेक्ट गुणाकार करून घेऊया. 12 होतो 72 मध्ये साईन प्लस तसंच, 7 8 56 मध्ये साईन प्लस तसंच, 14 5 70 आणि भागिले 7 असं लिहून घेऊया आणि वजा 3 बरोबर किती असं विचारलं. ओके, मग सोडूया बघा. आता बॉडमासचा रूल लावूया. ब्रॅकेटचा विषय संपला, मग डी चा विषय येतो या ठिकाणी. डी आहे 7 1 7 7 10 70 म्हणजे 72 अधिक 56 अधिक 10 आणि वजा 3. ओके, या सर्वांची बेरीज आधी करूया आणि मग 3 वजा करूया. ओके, 72 आणि 56 किती होतात बघा, 6 आणि 2 8 7 आणि 5 12. ओके, अधिक 10 तसाच वजा 3 देखील तसाच. या दोघांचे ऍडिशन बघा, 128 आणि 10 138 वजा 3 तासाच. 138 मधून 3 गेले बघा 135. ओके, 135 याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया बॉडमासच्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न. बघा या ठिकाणी सांगितलंय 0.2 गुणिले कंसामध्ये 0.2 गुणिले कंसामध्ये 0.2 गुणिले कंसामध्ये 0.2 गुणिले कंसामध्ये 0.2 0.2. ओके, आता करायचं काय बघा, एक्झाम्पल जरी सोडवण्यासाठी अवघड वाटत असलं तर एकदम सोपं आहे. यावेळेस काय करायचंय बघा, प्रत्येक ठिकाणी गुणाकाराची क्रिया आहे, प्लस मायनस भागाकार, दुसरं काही दिसत नाही. मग ज्यावेळेस फक्त गुणाकार असेल आणि पॉईंटचा गुणाकार असेल त्यावेळेस काय करायचं बघा, जे कोणते सिंगल नंबर तुम्हाला दिसतात ते सगळे मल्टिप्लाय करून घ्यायचे. जसं की बघा 2 2 2 2 2 2. ओके, मग मल्टिप्लाय करूया. बघा 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64. ओके, फक्त गुणाकार होतो म्हणून डायरेक्टली मल्टिप्लाय केलं, पण आता उत्तर पॉईंट मध्ये जाणार कारण की बघा सर्व संख्या पॉईंट मध्ये आहे. मग जर उत्तर 64 आले सर्व गुणल्यानंतर तर पॉईंट किती घर सोडून मागे द्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी एक घर, या ठिकाणी एक. ओके, या ठिकाणी एक घर एक घर एक घर एक घर एक, या ठिकाणी एक. ओके, मग ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस पॉईंट जितके घर सोडून बघा सर्वांची ऍडिशन करायची. या ठिकाणी एक घर 1 2 3 4 5 6 एकूण 6 घर मागे पॉईंट आला पाहिजे. साधा पॉईंट इथं आहे, मग 6 घर मागे बघा 1 2 3 4 5 आणि 6 या ठिकाणी पॉईंट येणार. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 0.000064 हे याचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघा एकदम शॉर्ट मध्ये म्हणजे अगदी थोडक्या वेळामध्ये बॉडमासचे नियम शिकलो. जर याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर बघा याआधीच मी याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर आजच्या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल आणि तुमचं कॅल्क्युलेशन सुधारण्यासाठी आजचा व्हिडिओ उपयोगी पडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या शेजारी जे काही बेलचा आयकॉन दिसते बघा त्यावरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि जर आजच्या व्हिडिओची खरंच मदत झाली असेल तर इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मदत होईल. थँक्यू.